आपण बीटचा हलवा बनवणार आहे, त्याच्यासाठी अर्धा किलो बीट असे खिसून घेतलेले आहे. अर्धा किलो बीट खिसलेलं आहे, त्याच्यानंतर पण ठेवलेली आहे. आपण याच्यामध्ये 1 चम्मच तूप ऍड करूया. आपण 1 चम्मच तूप ऍड करूया. तूप गरम होऊ देऊया. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अशी थोडीशी विलायची टाकून घेऊया. विलायची टाकली, विलायची अशी थोडी गरम झाली, त्याच्यामध्ये असं ड्रायफ्रूट तुपामध्ये थोडेसे गरम करूया, फ्राय करूया. ड्रायफ्रूट आणि तूप मस्त फ्राय केलं, त्याच्यामध्ये आपलं शिजलेलं बीट टाकायचं. बीटचा हलवा एकदम हेल्दी आणि टेस्टी होतो, एकदम मस्त. जर कसं लहान मुलं बीटाचा हलवा म्हणजे बीट असं खायला मागत नाही, त्याच्यासाठी कधी कधी असं कसं लहान मुलांच्या हिशोबाने वगैरे बीट आपलं बीटचा हलवा केला की तसं बीट खाण्यात जातं, लहान मुलं खात नाही बीट. बीट आणि आपलं बीट ड्रायफ्रूट तूप असं सगळं टाकलं आणि बीट टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत बीट असं चिमून जात नाही तोपर्यंत अर्ध होत आल्यावर म्हणजे चिमल्या. हे कसं बीट सगळं असं एकदम मस्त शिजून एकदम खूप कमी होतं, दिसतं असं आपल्याला कढईत टाकताना जास्त दिसतं, नंतर हे नाही का शिजून शिजून असं कमी होतं. मग आपला साखरेचा अंदाज चुकला नाही पाहिजे, साखरेचा अंदाज परफेक्ट होतो मग म्हणजे कमी होतं ते हे शिजून, कारण की स्टार्टिंगले हे जास्त दिसतं, नंतर एकदम कमी होतं. त्याच्यामुळं मग लास्टला साखर टाकली की कसं म्हणजे गोड नाही होत, नॉर्मल होतं. कोणाकोणाला जास्त गोड आवडत नाही. आपला साखरेचा अंदाज एकदम परफेक्ट होण्यासाठी साखर आपण आखरीलाच टाकूया लास्टमध्ये. असं आपलं बीटचा हलवा कसा तयार होतोय, मस्त याला असं शिजू द्यायचंय आणि कसं थोडंसं आधामधात फिरवत राहायचं. 5 मिनिटं झाकून ठेवायचं चिमेपर्यंत. आपण याला असं मस्त झाकून ठेवूया. 5 मिनिटं झाकून ठेवूया. नंतर आपण आधामधात थोडं फिरवता झाकण ठेवायचं. आपलं बीट असं चिमून गेलंय, त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकूया. साखर टाकून मस्त मिक्स करूया. बीटाच्या हलव्यामध्ये ना तुम्ही मावा पण टाकू शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकत आहे, पण मावा टाकला ना की खूप टेस्टी लागतो. बीटाचा हलवा कसा पेढा खाल्ल्यासारखा लागतो, एकदम टेस्टी लागतो. त्याच्यामुळं कसं कधी कोणी आलं असलं तर आपलं असं गोड काही नसेल तर बीटचा पण आपण हलवा बनवू शकतो. आपण गाजराचा हलवा गाजराच्या सीझनमध्ये बनवतो, पण बीट कसं 12ही महिने अवेलेबल असतात, त्याच्यामुळं मस्त असं गोड काही बनवायचंच नसतं. तुम्ही बीटचा हलवा हेल्दी आणि असं मस्त हलवा बनवू शकता कोणी आलं की, आणि त्यांना पण असं मस्त वेगळं वाटतं काहीतरी खाण्यासाठी. आपण याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर असं याला थोडंसं असं पाणी सुटतं. जोपर्यंत हे पाणी सुकत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं, आणि पाणी सुकलं की आपला बीटचा हलवा रेडी झालेला आहे समजायचं. आपला बीटचा हलवा रेडी झालेला आहे, मस्त असं सर्व केलेलं टेस्टी असा बीटचा हलवा मस्त रेडी झालेला आहे. गरमागरम खाऊया. आपलं नवीन रेसिपी चॅनल स्टार्ट केलं, त्याच्यामुळं काही कमी जास्त बोलण्यात झालं तर समजून घ्या. लाईक करा,